म्हणजे तू याच्या बोलण्याचं समर्थन करतेस? समीर जो त्याग करतोय ना, त्या त्यागाचं मी समर्थन करते. आणि दुटप्पी नका ग वागू. देव न करो, पण आज अर्पिताच्या जागी जर समीर असता ना, तर नवऱ्यासाठी किडनी देणं हे अर्पिताचं कर्तव्यच आहे असं तुम्ही म्हणाला असतात. आणि समीर तेच निभावतोय, तर ते चूक आहे का ग? ग आजकाल आपल्या खिशातले 5 रुपये काढून देताना लोक 100 वेळा विचार करतात. हा स्वतःच्या शरीराचा भाग द्यायला तयार झालाय. तुम्ही भविष्याचा विचार करताय, समीर आजचा विचार करतोय. देवीवर विश्वास ठेवा, ती यातूनही तारून नेईल समीरला. आई, आज जर मी मागे फिरलो ना, तर आयुष्यभर माझ्या नजरेला नजर मिळवू शकणार नाही. तुला हवाय का तुझा मुलगा हरलेला? हो चालेल, माझा मुलगा हरलेला मला चालेल, पण तो माझ्या समोर असा धड ताकद पाहिजे मला आयुष्यभर. आई, आई, विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला वचन देतो ग. मी परत येईन तुझ्यासाठी, बाबांसाठी, दीदीसाठी, सलीलसाठी. मी परत येईन. आम्ही दोघंही परत येऊ. आई, आणि मी हे घरातल्या सगळ्यांसाठी केलं असतं का? तुम्ही सगळे मला माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाचे आहात, आणि अर्पिता मॅडम सुद्धा. आई, आज जर तू मला अडवलंस आणि अर्पिता मॅडमला काही झालं ना, तर तुला असं वाटतंय तुझा हा मुलगा जिवंत राहू शकेल? मी असंही जगू शकणार नाही आणि तसंही जगू शकणार नाही. मग अर्पिता मॅडमसाठी नाही, किमान माझ्यासाठी तरी माझ्या निर्णयाला होकार द्या. आई, आई, किती हट्टी असशील रे समीर. शेवटी मुलगा कोणाचा आहे? मला अजूनही पटलेला नाहीये तुझा हा निर्णय. तर मला हेही माहितीये थांबणार नाहीस. मला वचन दिलंस ना आता, धडधाकट परत येईल, तर मग ये. तर मग मी आहे, तू आहे, आणि तुमची देवी आहे. फॅन्टॅस्टिक. थँक्यू वकील साहेब. इतक्या क्विकली तुम्ही मला हे पेपर्स बनवून दिले. थँक्यू सो मच. वेलकम. मॅडम तेवढा साडीचे डिझाईन्स बघून घ्या ना. ऐक ना मीरा, तुम्हाला डिझाईन्स मेल कर. आता मला जरा काम आहे. ठीक आहे. ओके.
होतास ना, आजच आलास. तुला पण घाई लागली आहे ना? हा हा, बस बस. अरे हे बघ, आत्ताच लॉयरचे डिवोर्सचे पेपर्स दिलेत. हे घे. एक काम कर ना, तू उद्या सही करणार होतास ना, आत्ताच कर. सुंदर द बेटर. पेन देऊ? हे काय केलंस? तुझी ऑफर. नॉट डन. वेळ लागलाय तुला? हं? वेळ लागलाय का? समीर, तू काल आला होतास ना स्वतःहून माझ्याकडे? आणि आज स्वतःहून माघार घेतोय. का? काल मी हेल्पलेस होतो राजसी, पण आता माझ्या बायकोला वाचवण्यासाठी मला दुसरा मार्ग सापडलाय. दुसरा मार्ग? कुठला दुसरा मार्ग? कुठला दुसरा मार्ग? ते तुला सांगायची गरज वाटत नाही. नाही समीर, हे बरोबर नाहीये ना. मला तू फसवू नाही शकत ना मला. हे नाहीये बरोबर. तू चीटिंग करतोयस. हे तू चीटिंग नाही करू शकत समीर. ऐक ना तू. समीर, तुझी हिंमत कशी झाली माझ्याबरोबर असे खेळ खेळायची? तुला चांगलं माहितीये राजसी खेळ कोणी खेळला. मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन सौदा कोणी केला. तिच्या वेदनांची किंमत कोणी लावली. तुला असं वाटलं पैशाने सगळं विकत घेता येईल. देव आहे राजसी,